नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज इथे बघा आपण कमी वेळेत कमी खर्चात कशा पद्धतीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मोबदला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, जी मापे असतील त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अस्तरवरती कटिंग करून घ्या. इथे बघा हा 38 छातीचा ब्लाऊज आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी पूर्ण मापे टाकून त्या पद्धतीप्रमाणे अस्तरवरती पहिल्यांदा कटिंग करून घेतलेलं आहे. 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे. गळ्याची उंची खालून मी 3.5 इंच घेतलेली आहे आणि 10.5 इंच गळा उंची आहे. 10 इंचाचा आपला तयार गळा होणार आहे. अशा पद्धतीप्रमाणे वरून बघा मी आकार द्यायला सुरुवात केली आणि थोडं बघा एक्स्ट्रा पुढे मार्जिन घेऊन अशा पद्धतीप्रमाणे हा आपला गळा पानाकार गळा तयार केलेला आहे. खूप सोपा आणि सिंपल गळा आहे हा. त्या पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती पण हा मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे मध्य सेंटर पकडून आणि त्याच्या पुढे मी एक्स्ट्रा मार्जिन 1 इंचाचं ठेवलेलं आहे. तर इथे मैत्रिणींनो, तुम्ही म्हणत असाल कमी वेळेतच ही तयार होणारी डिझाईन आहे. बघा त्याचा मोबदला मी 300 रुपये इथे घेतलेला आहे. हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे. त्या पद्धतीप्रमाणे वेल्वेटच्या ब्लाऊजवरती बऱ्याचशाच वेल्वेटच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन वगैरे एवढी जास्त होत नाही, पण खूप सोपी आणि सिंपल अशी डिझाईन करून दिली होती. कस्टमरला नक्की आवडते. त्या पद्धतीप्रमाणे काय डिझाईन केले तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता सरळ भागावरती मी अस्तर आणि अस्तरच्या भागावरती आपला जो गळ्याचा आकार आपण कॅनव्हास पेपरवरती काढून घेतला आणि तो व्यवस्थित कट करून घेतला. त्या पद्धतीप्रमाणे मध्य सेंटर पकडून मी व्यवस्थित गळ्याचा आकार ठेवला. आता वेल्वेटच्या ब्लाऊजवरती बऱ्याचशाच वेळेला बघा शिलाई करताना काय होतं की धागा तुटतो की सुई तुटते, अशा पद्धतीप्रमाणे होतं. त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित बघा आपण काय करायची, काय दक्षता घ्यायची, कारण की थोडीशी जी शिलाई असते ती मोठी ठेवायची गळ्याचे आकार वगैरे शिवताना. तर किंवा अस्तरचं आणि ब्लाऊजचं जे कापड आहे आपण दोन्ही भाग जोडणार त्यावेळेला अस्तर जोडून घेणार, त्यावेळेला शिलाई थोडी मोठी ठेवायची आणि दुसरे जे असेल त्यावेळेला कमी म्हणजे शिलाई जराशी कमीची ठेवायची. म्हणजे आपण जर 3ची शिलाई ठेवली तर ती अस्तर 3 जोडून घेण्यासाठी 3ची शिलाई ठेवायची आणि 2.5ची शिलाई ठेवायची नेहमी रेग्युलर. त्या पद्धतीप्रमाणे आहे कमी जास्त अशा पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट करून तुम्ही शिवू शकता. त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ पण वाचतो आणि व्यवस्थित शिलाईसुद्धा होते, कारण की वेल्वेटच्या ब्लाऊजवर बऱ्याचशाच वेळेला धागे तुटतात किंवा हे होतं बघा व्यवस्थित शिलाई होत नाही. तर अशा पद्धतीप्रमाणे काळजी घ्यायची असते. तर आपण जो गळ्याचा आकार काढला होता त्याच्याभोवतीने पूर्णपणे मी शिलाई करून घेतली. इथे शिलाई करून झाल्यानंतर आपण अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी केला. पलटी करून झाल्यानंतर इथे बघा वरून एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपला गळ्याचा आकार हा व्यवस्थित तयार होतो, कारण की ते दाबटीप द्यायची गरज असते. कोणत्याही ब्लाऊजवरती जर का तुम्ही गळ्याला गोड देणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला दाबटीप द्यायची गरज नसते. जर तुम्ही अस्तर पलटी करणार असाल तर अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला हा गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगच्या साहाय्याने तयार व्हावा यासाठी आपण दाबटीप देत असतो. आता इथे दाबटीप दिली मी. दाबटीप झाल्यानंतर आपल्याला बघा आतमध्ये अस्तर आणि भागाने आपण कट केलेला आहे. तर किती सुंदर आपला हा भाग तयार झालेला आहे. बघा गळ्याचा आकार तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण गळ्याचा पूर्णपणे फिनिशिंगच्या साहाय्याने तयार आकार केला तर कस्टमरांनाही तो आवडतो. व्यवस्थित प्रॉपरली आपला ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगच्या साहाय्याने तयार झाला तर तोही सुंदर झाला तर कस्टमरांना आपले शिलाई काम आणि आपला जो डिझाईन असते ती पण आवडते. तुम्ही किती सिंपल डिझाईन करा पण ती व्यवस्थित फिनिशिंगच्या साहाय्याने तयार करा मैत्रिणींनो. आता मेन म्हणजे जे अस्तर आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण जे कटिंग केलेलं आहे त्याच्यावरती एक्स्ट्रा फॅब्रिक आपण मेन फॅब्रिक जो कपडा असतो तो ठेवलेला आहे, तर तो त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि जास्तीचं कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. आता इथे बघा पूर्णपणे सगळीकडेने मी एक टीप मारून घेतली. टीप मारून झाल्यानंतर मध्य सेंटरवरून आकार फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा जे एक्स्ट्राचे कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. आता इथे बघा मैत्रिणींनो, बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कोणताही आकार असतो त्याच्यावरती कस्टमरांनाही म्हणजे काहीतरी डिझाईन करा अशा पद्धतीप्रमाणे कस्टमर रिक्वेस्ट करत असतात. तर मैत्रिणींनो, इथे खालचे टक्स मारून घ्यायचे. अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स 4 इंचची उंची मी ठेवलेली आहे, कारण गळा थोडा डीप आहे. हे बघा दोन्हीकडे टक्स पॉईंट. आता इथे मग बघा 1.5 इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे. सरळ पट्टीवरती कडेने फोल्ड करून पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि जशी नेहमी रेग्युलर पट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ही पट्टी जोडून घ्यायची
पट्टी नेहमी कमरेकडच्या साईडने तुम्हाला मी सांगितलं तर फिटिंगच्या साईडने अर्धा इंच वरती पट्टी जोडायची, कारण की तुम्ही जर कटिंगमध्ये करताना जर का अर्धा इंच तुम्ही तिथे कट केला नसेल तर, जर का कट केलं असेल तर त्यावेळेला तुम्ही अर्धा इंच कट करायची गरज नाही आहे. हे अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या टिप्स असतात त्या नेहमी फॉलो करत जाऊ मैत्रिणींनो. त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगच्या साईडने तयार होणार, कुठेही बिघडणार नाही, प्रॉपरली तुमच्या कस्टमरला तो व्यवस्थितच बसणार. हे बघा आता हा बॅक साईड आपला तयार झाला आहे. आता इथे मी बघा समोसा लेस ही वापरलेलं आहे, कलरफुल लेस वापरलेलं आहे, कारण की आपल्या ब्लाऊजवरती बरेचसेच जे ठिपके आहे ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. त्या पद्धतीप्रमाणे ही मी चॉईस केली, कारण की इथे बघा ती त्या आकारावरती सुंदर दिसेल. नेहमीच आपण गोल्डन कलरची लावतो त्या पद्धतीप्रमाणे, तर ही काहीतरी थोडीशी वेगळी आहे, ही बाजारात अवेलेबल आहे बघा मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीप्रमाणे आता तुम्ही कमी खर्चात म्हणत असाल तर ही लेस मी 10 रुपये मीटरची घेतली, तर इथे मला 2 मीटर ही लेस लागलेली आहे, तर 20 रुपये ह्याला लागलेले आहेत. आता त्या पद्धतीप्रमाणे ह्याचे 20 रुपये अस्तरचे, आपले जे आपण अस्तर वापरतो त्याचे 35 रुपये. आता इथे बघा 35 आणि 20 रुपये झाले 55 रुपये. अशा पद्धतीप्रमाणे 55 रुपये खर्च, आणि त्या पद्धतीप्रमाणे छोटे मी 2 पॅच ठेवणार आहे त्याचे 10-10 रुपये. तर अशाप्रमाणे 70-80 रुपये मला हा खर्च आला. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही आता बघा हा खर्च येऊन पूर्णपणे सगळा डिटेलमध्ये खर्च येऊन मी ते ह्या ब्लाऊजची शिलाई 300 रुपये घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर असं बघा त्याच पद्धतीप्रमाणे परत एकदा मी ती लेस जोडायला सुरुवात केलेली आहे, आणि आकार थोडा बदललेला आहे. वरून फक्त काय केलं, लेसची दोन्ही कोणी असतात ती व्यवस्थित त्या साईडने, म्हणजे दोन्ही जे आकार असतात त्या पद्धतीप्रमाणे एका साईडला करून घेतले, आणि तिथे तो आकार व्यवस्थित तयार झालेला आहे बघा. हे बघा तुम्हाला व्यवस्थित डिटेल मी खर्चसुद्धा सांगितला, म्हणजे ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना नवीन ब्लाऊज शिकतायत त्यांनी अशा पद्धतीप्रमाणे काही ते थोडंसं ॲडजस्ट करून आपल्यालासुद्धा मोबदला होईल अशा पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊज डिझाईन तयार करायचे असतात. त्याच्यामध्ये आपल्यालासुद्धा थोडा फायदा मिळाला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं असतं, आणि तुम्ही कस्टमरांनाही खुश ठेवायचं असतं. त्याच्या पद्धतीप्रमाणे ब्लाऊज डिझाईन तयार करून देऊन इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे दिवसाला तुम्ही 2 ते 3 ब्लाऊज शिवलात, जास्ती नाही पण 2-3 तरी शिवलात तर तुमचे 1000 रुपये तर आरामात निघतात. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घर बसल्या हा बिझनेस, म्हणजे तुम्ही आपल्या मुलाबाळांना सांभाळून हा व्यवस्थित बिझनेस करू शकता मैत्रिणींनो. तशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता व्यवस्थित आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा तर नवीन वर्षात अशा पद्धतीप्रमाणे काहीतरी संकल्प करा, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणतंही काम करा ते व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे केला तर तुम्ही व्यवस्थित यश मिळतं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली डिझाईन तयार झालेली आहे. पाठीमागच्या भागावरती त्याच्यावरती छोटेसे 2 गोंडे मी जोडणार आहे. गोंड्यांसाठी बघा इथे मी नेहमी तुम्हाला सांगत असते गोंड्यांचा जो आकार आहे खालून मी गोलाकार दिलेला आहे तो कसा कट करायचा, कारण की त्रिकस घडी घालायची. त्रिकस घडी घातल्यानंतर 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती जशी उंची हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही गोलाकार देऊन घ्यायचा खालून, आणि त्या पद्धतीप्रमाणेच मी अस्तर कट केलेला आहे. अस्तरसुद्धा त्या लेवलचंच कट केलेलं आहे. एक छोटा भाग एक मोठा भाग असे मी 2 गोंडे तयार केलेले आहेत खालचे, आणि मध्य सेंटरवरती नॉट पकडून तिरकस टिप मारून घ्यायची. आता एक्स्ट्राचे फॅब्रिक होतं ते कट करून टाकायचं. इथे बघा आता कट करून झाल्यानंतर जे दुसरा गोंडा आहे तो त्याच पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण जोडायचा आहे. इथे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आता मध्य सेंटरवरती पकडून अशा पद्धतीप्रमाणे हा आपला आता त्याचा दोन्ही गॅप आहे तो मधला व्यवस्थित बघायचा आणि तो गोंडा जोडायला सुरुवात करायची. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दुसरा गोंडा हे आपला तयार झालेला आहे. दोन्ही गोंडी मी तयार करून घेतलेले आहेत. आता ब्लाऊजवरती व्यवस्थित मार्किंग करून जोडून घ्यायचे. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि आपण हे गोंडे जोडून घ्यायचे. हे बघा नॉट जोडून घ्यायची आणि खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर शेअर करत जावा. कोणतीही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही त्या पद्धतीप्रमाणे बनवून घेऊ शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मैत्रिणींनो खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर मगाशी सांगितले मी तुम्हाला अशा पद्धतीप्रमाणे मी 2 पॅच ठेवलेले आहेत. ते बघा किती सुंदर लुक आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.